शैक्षणिक आपली वाटचाल या धड्याच्या पुढील विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता त्यांच्या काही सूचनानुसार शिफारशीनुसार 20 सप्टेंबर या रोजी त्यांच्या काही सूचनानुसार त्याच्यानंतर शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ हे आकारास आलं आणि त्याला आपल्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव त्याला देण्यात आलं. आता या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयामध्ये लक्षात घ्या, नीट लक्ष द्या की या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना औपचारिक पद्धतीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता वय अन्य अटीमध्ये सूट देण्यात आली. तर समजलं मुक्त विद्यापीठ का नाव आहे, कळालं? चला पुढे जाऊ. विद्यापीठानं 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक श्राव्य पद्धतीने दुरस्त आणि असे शिक्षण कार्यक्रम सुरू केले. या विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले आहेत. देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्र, परदेशामध्ये 41 केंद्र स्थापन करून या विद्यापीठानं शिक्षणाची सोय केलेली आहे. पुढे आपण बघूया संशोधन संस्था. तर विज्ञान स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विज्ञान काळामध्ये देशामध्ये आपल्या वैज्ञानिक संशोधनाला चालना आलेली आहे. तर त्याला अजून चालना देण्यासाठी त्या संशोधनाचे लाभ हे सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झालं आणि या संस्थांमध्ये संशोधनाचा लाभ हा भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर काही करार करण्यात आले आणि त्यामुळं भारताची आपल्या आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. आलं लक्षात? पुढे आता या संस्थाने मूलभूत संशोधनाला चालना दिली म्हणजे संपूर्णपणे जो काही आपला पाया असतो त्याला संपूर्णपणे आपण दिशा दिली आणि ते सुरू केले. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्वाची भूमिका बजावली. कारण आपला देश हा कुठल्याही देशापेक्षा कमी नाही. आपल्या देशामध्ये त्या सर्व सुखसोयी आणि सर्व काही उपलब्धता आहे हे दाखवून दिलं. या संस्थेने मतदानाकरिता आपल्याला बोटाला लावण्यात येणारी जी शाई असते ना, इथे लावतात ती सुद्धा निर्माण करण्याची, त्याच्यानंतर हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरची औषधं, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन इत्यादी अनेक गोष्टी केल्या. त्याच्यानंतर DNA फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात हे सर्वप्रथम वापरलं. अंदमानातील आदिवासींचा आपला अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्ष जुन्या आहेत हे सिद्ध करणं, हे सगळं उपक्रम ह्याच्या अंतर्गत केले जात आहे. त्याच्यानंतर भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणं हे सुद्धा या संस्थेनं केलं. त्याच्यानंतर अजून पुढे बघा, अजून काही उपक्रम आहेत की कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करायचा, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर करायचा. त्याच्यानंतर तांदूळ आपले असतात त्यांच्या जाती संदर्भातील स्वामित्व म्हणजे पेटंट या गोष्टीमध्ये CSIR या संस्थेने खूप मोठी अशी भूमिका बजावलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIR ने उपलब्ध करून दिला. म्हणजे ही त्याची संपूर्ण कामगिरी आणि त्यांच्या संपूर्णपणे हे उपक्रम आहे जे त्यांनी इथं संपूर्णपणे नमूद केलेले आहे, जे आपण आता
वाचतोय, आपल्या अभ्यासक्रमात ते आहे. पुढे गणित. तामिळनाडूमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती आणि गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने काय दिली, चालना दिली, म्हणजे उत्साह दिला. आणि मग संगणक 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा एक संगणक तयार केला. आपल्याला माहित पण नाहीये, पण आपण आता माहिती घेतोय त्याची, की आपल्या देशामध्ये 1969 रोजीच संगणक आला होता आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा एक पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रामधलं कंत्राट सुद्धा मिळालं. आपल्या उद्योग क्षेत्रात, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा रीतीने बदल होत आहेत हे आता आपण बघत आहोत. आता पुढे काय झालं तर भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात आपण केली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग अजून वाढला. 1987 मध्ये अमेरिकेनं भारताला महासंगणक देण्यास नकार दिला होता. पण पुढे काय झालं बघा, आता आपण ते आपल्या पुढील विभागात शिकूया की भारतानं आपल्या देशाला महासंगणक देण्यास नकार दिला. आता पुढील विभागात आपण बघायचं की काय झाले, पण त्याच्या अगोदर या विभागातले काही प्रश्न उत्तर. मुक्त विद्यापीठ यांची स्थापना कधी झाली? 1950 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना झाली? संशोधन संस्थांबद्दल तुम्हाला माहिती सांगायची. आणि 1962 मध्ये कोणती संस्था स्थापन झाली होती आणि या संस्थेने कोणत्या विषयाला चालना दिली? चला तर मग पुढे जाऊया.